मकर संक्रांत हा सण संपूर्ण देशामध्ये तिळगुळ वाटून तर कुठे पतंग उडवून मोठ्या उत्साहात साजरा होतो। मात्र भंडारा जिल्ह्यात मकर संक्रांत भूतयात्रा भरवून साजरा करण्यात येते। कुंभली येथील दुर्गाबाई मंदिराच्या डोहात आंघोळ घातल्याने अंगातली भूतबाधा दूर होत असल्याचा भाविकांना विश्वास आहे। पाहूया माझाचा स्पेशल रिपोर्ट। भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातल्या कुंभलीमध्ये दुर्गाबाईच्या मंदिरात भूतबाधा उतरवण्यासाठी गर्दी झाली आहे। मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मंदिराशेजारच्या डोहात स्नान केलं की भूतबाधा दूर होते अशी आख्यायिका आहे। माझ्या आजोबा पंजोबांनी जी आख्यायिका आम्हाला सांगितलेली आहे आणि सर्वांचं या ठिकाणी दुःख हरण होतं मातेचं पूजन केल्यानं, भक्ती केल्यानं। ही आख्यायिका फार रंजक आहे। शेजारीच असलेल्या चुलबंद नदीवर बांध घालण्यासाठी 7 भावंड नग्नावस्थेत काम करत होती। शिदोरी घेऊन आलेल्या बहिणीनं भावंडांना पाहिलं, त्यामुळे 7ही भावंडांनी शर्मेनं त्याच डोहात आत्महत्या केली। पाठोपाठ बहिणीनं हे आयुष्य संपवलं आणि काही वर्षांनी तीच बहीण भावंड मूर्तीच्या रूपात अवतरली, जी आज मंदिरात स्थापित आहे। देवच आहे तर श्रद्धा राहीलच। भगवंतापाशी देवी आहे ना, तिच्यापाशी आपली श्रद्धा। मला सांगा, समजा काही एखादा आपला आजार असला किंवा आणखी काही असलं तर हे निंबू वगैरे कापल्यानंतर किंवा इथे आल्यानंतर तो आजार बरा होतो का? हो, बरा होतो ना। बाबा बुवा भोळ्या भक्तांच्या भक्तीचा बाजार मांडतात आणि श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेतून पैसे उकळतात। मानसिकता बदलण्यासाठी जनजागरण कार्यक्रम गावागावात जाऊन घेणे, यात्रेत त्याचं प्रबोधन होत नाही योग्यरित्या। त्यासाठी आम्ही आता पुढचं पाऊल गावात कसं पोहोचू आणि गावात लोकांना समजून कसं सांगू यासाठी पुढे प्रयत्न करू। ना कुणी तक्रार करतो, ना कुणी आवाज उठवतो। पोलीसही श्रद्धेसमोर हात टेकतात। यात्रेमध्ये संख्या जितकी मोठ्या प्रमाणात असतं, पोलीस विभागाचं सुद्धा सहकार्य असतं, परंतु कधी कधी असं होतं की यात्रेकरूंची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते आणि स्टाफ फार कमी असतो, त्यामुळे कुठेतरी थोडाफार फरक जाणवतो। रंग, रस, गंध आणि श्रद्धा यांचा मिलाफ असलेल्या जत्रा या अनुभवायच्या असतात। फक्त तिथे भोळ्या भक्तांची लुबाडणूक होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। हरीश मोटखरे, ABP माझा, भंडारा।